रामकृष्ण अण्णा सातव पाटील आयोजित 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत किताब गटातील गादी आणि माती विभागाच्या उपांत्यपूर्व तसेच उपांत्य फेरीच्या लढतींनी प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. कुठे एकतर्फी विजय, कुठे चुरशीची झुंज, तर कुठे शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला थरार. अशा विविध रंगांनी नटलेल्या या लढतींमधून अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले. गादी विभागातून सोलापूरचा जय पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर, तर माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीचा सिकंदर शेख यांनी अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. या स्पर्धेला राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, विधान परिषद सभापती राम शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, पोलीस उपअधीक्षक राहुल आवारे तसेच तीन वेळा महाराष्ट्र केसरी किताब विजेते विजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. आदरणीय सचिनजी पायगुडे, संजयजी दरेकर, आदरणीय रोहिदाजी गोरे, शैलेश पप्पू जाधव, पोपटराव दळवी, ताबा विभाग किरण साधोरे गुणांची वसुली. लवकर या सन्मान करण्याकरिता पप्पू शेठ दळवी. 92 किलो पुढील कुस्ती ओंकार येळभर, पुणे जिल्हा लाल कॉस्ट्यूम, प्रथमेश माने, सातारा निळा कॉस्ट्यूम. त्यानंतर 74 किलोच्या सर्व पैलवानांनी तयार राहायचे. महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या चालू आहेत. कृपया व्यासपीठावरचा मॉनिटर बनकर, पत्रकार दीपक बनकर व्यासपीठावरचा ते स्पीकर व्यासपीठाच्या बाजूला का मगासारखे. कुस्तीला प्रारंभ होतोय. संतोष दोरवाड रत्नागिरी लालपट्टीमध्ये, शिवा विशिदनाळे कोल्हापूर जिल्हा लातूर निळ्या पट्टीमध्ये 92 किलो मात्या कडक. आपले माईक कंट्रोल करा जरा प्लीज. चला व्यासपीठासमोर तुल्यबळ लढत चालू बाजूला या. आहे. माईक कंट्रोल करा. त्यांचा सन्मान झाला त्यांनी बाजूला या. दीपक भाऊ गावडे, जरा पाहुणे मंडळींना असं नसतं. पुन्हा एकदा डावाच्या पकडीत आणि 2 गुणांची वसुली. 0-5. महाराष्ट्र केसरी कुस्ती दाखवले जातात. अतिशय सुंदर त्यांच्या माध्यमातून दाखवले जातात. त्यांचे देखील आभार. आदरणीय उत्तरप्रदेश सचिन भुवन यांचा सन्मान केला जातो आणि मंचाच्या बाजूला असणारे प्रोजेक्ट जवळ असणारे सर्वांना विनंती आहे, आपण बाजूला सरकारून लोकांची विनंती आहे. या ठिकाणी पहिल्या फेरीमध्ये तब्बल 5 गुणांची आघाडी शिवराजकडे. कुस्तीचा गुणफलक 0-5. अद्याप पहिल्या फेरीचे 40 सेकंद बाकी आहे. या ठिकाणी उपस्थित होत आहे आदरणीय उपायुक्त साहेबांचे दरम्यान निष्क्रियतेचा इशारा. पैलवान कुस्ती करा, डावाची पकड टाळू नका. 92 किलोच्या चालू कुस्तीनंतर एक कुस्ती होईल. त्यानंतर 74 किलोच्या गादी विभागाच्या पैलवानांनी तयार राहायचे. सांगळे दिलीप, नांदेड लाल कॉस्ट्यूम. स्टेप आउट. 1 गुणाची नोंद. कुस्तीचा गुणफलक 0-6. पृथ्वीराज ओसबे, सोलापूर जिल्हा निळा कॉस्ट्यूम. 74 किलो पहिली फेरी. चौऱ्याहत्तर किलो मॅट दिला ना. शून्य 9. वारंवार डावाच्या पकडीतून पळाल्याबद्दल लाल कॉस्ट्यूम धारण केलेल्या कुस्तीगीराला ताकीद. तर मिळाला 1 गुण. 0-9. आणि पुन्हा एकदा स्टेप आउट. 10 गुणांच्या फरकानं शिवराजची विजय घोडदौड पुढे चालू. पुढील कुस्ती आरामदायक अनुभूती,
सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून